कोल्हापूर जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात पार पडली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती. यामुळे अध्यक्ष निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं. आज सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार रणनीती आखण्यात आली होती. दुपारी 12 वाजण्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. महायुतीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत आणि उपाध्यक्षपदासाठी भाजपचे तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रसिका अमर पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दुपारी 2च्या सुमाराला महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य सभागृहात दाखल झाले. त्यानंतर पीठासन अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व अर्जांची छाननी करून ते वैध असल्याचं जाहीर केलं आणि माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी दिला. या दरम्यान राष्ट्रवादीचे सदस्य संग्राम कुपेकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं. आवाहनानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दाखल केलेले अर्ज माघारी घेतले. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिल्पा खोत यांची अध्यक्षपदी आणि तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली. निवडीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं. यावेळी माजी आमदार राजेश पाटील, के.पी. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, नंदाताई बाभुळकर, समित कदम, नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं. अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शिल्पा खोत यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहीनाशी ग्वाही दिली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे या निवडीनंतर महायुतीकडून कोणताही जल्लोष न करत अजित पवार अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या.